पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अनन्या किचन रेसिपीजमध्ये. आज घेऊन आलेलो आहे कढीची रेसिपी. रोज संध्याकाळी महिला मंडळांना प्रश्न पडतो की आज संध्याकाळी काय बनवायचं, काय बनवायचं, काय बनवायचं. मग घरचे सगळे म्हणतात काही पण बनव. काही पण म्हणजे काय? तर आता एवढं डोक्याला मेंदूला ताण देण्यापेक्षा ना साधी सिंपल आपण इमिजिएटली कढी फटाफट बनणारी कढीची रेसिपी बघूया. याच्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य आहे मस्त मलाईदार दही, डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता पुढची स्टेप दही आणि डाळीचं पीठ घेऊन आता मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊ. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. चालू करा आपली बजाज RX 500. ओके, बघू शकता डाळीचं पीठ आणि दहीचं मिश्रण आपण व्यवस्थितपणे वाटून फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. व्यवस्थित फिरवून घेतलं, पाणी पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये. थोडंसं तेल, आता व्यवस्थित मंद आचेवरती तेलाला तापून द्यायचं आहे. एकदा थोडीशी मोहरी टाकून चेक करून घ्यायचं तेल किती तापलंय. बघू शकता तेल व्यवस्थित तापलंय. मोहरी चांगली तडतड होऊन द्यायची. त्याच्यानंतर वरती जिरे टाकायचे. हा झाला कढीपत्ता. मिरची, लसूण, बाकी राहिली कोथिंबीर. चवीनुसार मीठ. आता आपल्याला आवडेल तसं गोड आंबट साखर घालायची. जसा गोड आंबट आपल्याला कढी आवडणार आहे त्या पद्धतीत साखर घालायची. थोडीशी हळद. 2 मिनिटापर्यंत परतून घ्या. दही आणि डाळीचं पीठ जे मिक्स केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आपल्याला जसं हवं आहे घट्ट पातळ कढी त्या पद्धतीत तुम्ही थोडं पाणी मिक्स करून घेऊ शकता. फोडणी देताना आपण जेव्हा मीठ आणि साखर टाकतो त्यावेळेस बऱ्याच वेळा कढी फाटायची शक्यता असते. त्याच्यामुळे ही कढी सारखी हलवत राहावं लागते. एक उकळी येईपर्यंत हिला हलवत राहायची.
कढीला आता आपण कंटिन्यू हलवतोय. कढीला उकळी यायला लागली, बघू शकतात. ऑलमोस्ट तयार झालेली आहे आपली लज्जतदार टेस्टी कढी. आपण कढी व्यतिरिक्त कढीशिवाय यस कढीला उकळी आलेली आहे. गॅस बंद करूया आपण आता. कढी म्हटली की कढी बरोबर भजे आलेच. चला आता आपण तयार करायला घेऊया भजे. चला तर मग सुरू करूया भजेची रेसिपी. भजे बनवण्यासाठी लागेल आपल्याला डाळीचं पीठ, हळद, मीठ, सोडा आणि ओवा. चला तर मग डाळीचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. थोडी हळद, मीठ, ओवा हातावर रगडून घ्या व्यवस्थित. कोरडी जिन्नस आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये पाणी सोडूया. पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण फेटत राहायचं आहे. हे अशा तऱ्हेने सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेतलेले आहे. बघू शकता. हे अशा प्रमाणात घट्ट प्रमाणात मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात जाईल चिमूटभर सोडा. भजे बेस्ट आणि टेस्टी होण्यासाठी या मिश्रणामध्ये तुम्ही सोडा जेवढा कमी वापराल तेवढं बेटर, जेणेकरून ते तेलचं ऑब्झर्प्शन कमी होतं याच्यामध्ये. आता आपण भजे तळायला घेऊया. लेट स्टार्ट. तेल, आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. आता हे तेल तापलं आहे का नाही, याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून आपण चेक करून घेऊया. बघू शकता तापलं व्यवस्थित. गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊ जरा. ओके. आणि भजे कुरकुरीत होण्यासाठी थोडं तेल टाकून घेऊया गरम झालेलं. भजे आपण तेलात सोडूया. याच्यामध्ये बघू शकता भज्याचा रंग. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायचे. बघू शकता भजे जास्त तेल ॲब्सॉर्ब करत नाही. भज्याचा रंग आणि स्ट्रक्चरवरूनच समजतं की तेल ॲब्झॉर्प्शन अतिशय कमी आहे, जेणेकरून याच्यामध्ये टेस्ट बेटर मिळते.
भजे तळून तयार झालेले आहे. आता आपण हे भजे प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे आपण भजे तयार करून घेऊया. बघू शकता लज्जतदार टेस्टी भजे. बघू शकता तयार झालेली आपली लज्जतदार कढी आणि भजे. कढी तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता. दर्शको, आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अजून काही जर नवीन कंटेंटचे तुम्हाला जर व्हिडिओ एक्सपेक्टेड असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.